नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा घेऊन येत आहोत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग। तर हा ब्लॉगची सुरुवात ही मागच्या व्हिडिओच्या शेवटपासूनच झालेली आहे। म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एंडला आम्ही दाखवलं की आम्ही जी बाप्पाची मूर्ती घरी आणलेली आहे तिला सुशोभित करण्यासाठी काही वस्तू घेऊन आलेलो, तेच लावण्याचं काम सुरू होतं आणि तिथून तुमचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही ब्लॉग तिथेच थांबवलेला होता। तर आता त्याच्या पुढचं म्हणजे जे काही आम्ही फायनल सुशोभीकरण केलेलं होतं ते तुम्हाला दाखवत आहोत। त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर हा आहे आमच्या बाप्पाचा फायनल लुक। तर आता आम्ही बाप्पाची पूजेची सुरुवात केलेली आहे। हा आहे गणेश चतुर्थीचा दिवस, म्हणजेच गणपती बाप्पांचा पहिला दिवस। तर त्या दिवशी आम्ही शिवपार्वतीची स्थापना आणि पूजा करून आमच्या गणेश चतुर्थीची सुरुवात केली आणि त्यानंतर भटजी आले। तर भटजी त्यांच्या विधिव्रत आमच्या गणपतीची स्थापना करत आहेत आणि गणपतीची पूजा करत आहेत। हा आमचा मोठ्या काकांचा नातू, यावेळेस त्या पूजेचा मान आम्ही त्याला दिलेला आहे। खूप वर्षांनी तो आलेला आहे त्यामुळे। तर तो गणपतीची पूजा करत आहे। त्याला हे आमचे मोठे काका सांगत आहेत असं कर तसं कर, कारण तो जरा नवशिका आहे ना, त्यामुळे त्याला काका सांगत आहेत असं कर तसं कर कसं कर। तर पूजा चालू होती। त्यानंतर आमच्याकडे म्हणजे आमच्या परिवारामध्ये अशी पद्धत आहे की वाडीतले लोक सगळे एकत्र जमतात आणि घरोघरी जाऊन गणपतीची आरती करतात। तर त्या आरतीची सुरुवात इथे झालेली आहे। तुम्ही बघत आहात की लोकांचा उत्साह आणि वाडीतल्या लोकांचा उत्साह किती आहे ते बघा। त्याबरोबर घरातले लोक पण त्यांच्या मदतीला लागलेले आहेत आणि मस्त दणक्यात आरती करून दिली। तर जोपर्यंत पुरुषांची आरती सुरू होती तोपर्यंत स्त्रियांचा नैवेद्य बनवण्याची लगबग सुरू होती। तर हे आहेत गणपती बाप्पाच्या सर्वात आवडीचं नैवेद्य, उकडीचे मोदक। तेच बनवण्याचं काम आमचं बायकांचं सुरू होतं। तर माझी एक छोटीशी क्लिप त्यानेच म्हणजे आमच्या मोठ्या काकांच्या नातवाने घेतलेली आहे मोदक बनवतानाची। तर मोदक हा पदार्थ जसा बाप्पाला आवडतो तसा आमच्या घरातली सर्वांचाही खूप आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळे जवळजवळ घरातली सगळीच मंडळी मोदक बनवायला बसलेली आणि एकदम आवडीने बनवत होते मोदक। तर बघा आमच्या मस्तपैकी मोदक तयार झालेला आहे आणि बघा आता किती जण मोदक बनवायला बसले। जवळजवळ 15-20 लोक मोदक बनवायला बसलेले आणि याच्यामध्ये तुम्हाला पुरुषसुद्धा दिसतात। तर मला सांगायचं असंच आहे की आमच्याकडे फक्त बायकाच घरातली कामं म्हणजे जेवढं जे कामं करतात असं नाही आहे, तर पुरुष पण तेवढ्याच जोमाने तेवढ्याच आवडीने नैवेद्याला किंवा जेवणाला मदत करतात। तर गणपती बाप्पाला थोडी व्हरायटी पाहिजे म्हणून आम्ही मोदकाबरोबर कडगोळी वगैरे असे करंजी असे 4-5 पदार्थ पण करतो, म्हणजे बाप्पाला पण तेवढी नैवेद्याला मोदकासोबत व्हरायटी मिळेल। आणि मग आरती वगैरे सगळं झाल्यानंतर मी नैवेद्य काढायला घेतला आणि मग पाणी सोडून आम्ही केली त्या दिवसाची सांगता। तर ह्याच्या पुढचं म्हणजे गणपतीचा दुसरा दिवस, तिसरा दिवस हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज आमचे व्हिडिओ असेच बघत राहा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।